आता प्रिपरेशन करणार आपण सगळं आणि मग जाणार आहे. तर सगळे आपल्याला नमस्कार आहे. व्यवस्थित झालं आहे. तर हॅलो एव्हरीवन, आज मंडे आहे. आज आपला हॉलिडे आहे. तर आजच्या दिवशी आपण हॉलिडे दिवशी काय काय करतोय ते सगळ्यांना दाखवूया. तर आज आपण उठलोय 12 वाजता आणि ह्याच्या पुढे काय काय आज दिवसभरात होईल ते तुम्हाला सगळं दाखवतो. तर उठलोय, घरी कोण नाही आहे त्यामुळे आपल्याला स्वतःलाच सगळं बनवायला पाहिजे. अच्छा, तर सकाळी ब्रेकफास्ट करणार नाही आहे मी. थोडाफार उपवास टाईप आणि फक्त आज कॉफी घेणार आहे. तर आज आपण खूप जणांना भेटणार आहे. आपण एक दिवस आपण काय करतोय की जिथून सुरुवात केली आहे, म्हणजे जी जर्नी सुरुवात आहे, जे आधीचं घर, तिथं सगळ्यांना जुने फ्रेंड्स वगैरे सगळ्यांनाच भेटणार आहे आपण. आणि थोडं कंटेंट बाबतीत पण बघणार आहे. जे आपल्या नंतर आपल्यासोबत कंटेंट मध्ये असणार आहेत त्यांना पण आज भेटणार, सगळं ठरवणार आहे पुढचे प्लॅन्स. आपण 2-3 मोठे प्लॅन्स करायला लागलोय, जसं की कॅफेचं एक प्लॅनिंग सुरू आहे आणि पॉलिटिक्स मध्ये एक सुरू आहे. जलवा आहे हमारा, ते पण बघूया आज. आणि बाकी नंतर फ्रेंड्सना पण भेटू, त्यांना भेटून पण थोडा एन्जॉय करूया आज, कारण आज रिलॅक्स डे आहे, म्हणजे माझा हॉलिडे आज. आजचं शेड्यूल आपण बघत आहे की पहिला काय करायचं, म्हणजे पहिला कोणाला भेटायचं वगैरे. तर प्लॅन ठरलाय सगळं आता सध्या आणि आपण निघत आहे कॉफी पिऊन. तर बघूया. बाय द वे, हा मला व्ह्यू मिळतो माझ्या बाल्कनीतून. अर्ध तार बाजारात दिसतंय. दोघांचे मोबाईल बघा काय. गाडी गेल्यावर आणि मी पावसात पडलेला फोन पडला. मी घरी आल्यावर आलो फोन पडला. अच्छा, मोबाईल बघा सेम टू सेम. आता आपण व्लॉगिंग साठी डिस्कस करायला लागलेलो आहे की काय प्लॅन करायचं वगैरे. नेक्स्ट ह्याला ट्रेक किंवा असं काहीतरी प्लॅन आहे आमचा. त्यासाठी सध्या ट्रेकची इच्छा आहे, बघूया कुठपर्यंत पोहोचते. कुठपर्यंत एक तर ट्रेक किंवा फार्म हाऊस वगैरे काहीतरी प्लॅन करूया ह्या वीक मध्ये. मग किती जण आणता येतील किंवा काय होईल ते आता बघूया. अजून 2 जण यायचे राहिले, तर ते आल्यावर अजून सगळं प्लॅनिंग होईल. बाकीचं कंटेंट प्लॅन आहे. तर आपलं कंटेंट बाबतीत मीटिंग झालं की काय काय कंटेंट करायचं ह्या वीकचं सगळं झालंय. आता आपण पॉलिटिक्स मध्ये पण थोडंफार आहे आपलं काय काय, तर त्या बाबतीत आपण सार्थक आपल्याला गाईड करतो त्या बाबतीत. तर आता सार्थक आणि माझं त्या बाबतीत बोलणं आणि त्यानंतर आपण दुसरीकडे जाणार. तर पॉलिटिक्स बद्दल जर पहिला वेदांता यायचा असेल, सगळ्यात पहिला मी वेदांतचं थोडंफार ॲप्रिशिएशन करेन. कारण तर वेदांत जेव्हा कॉलेजमध्ये होता, युनिव्हर्सिटीमध्ये होता, तेव्हापासून वेदांतला सोशल ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. कंट्रोल उदय. म्हणजे NSSच्या बऱ्याच इव्हेंट्समध्ये वेदांत ॲक्टिव्हली काम करत होता. सो त्यामुळं सोशल बॅकग्राऊंड असल्यामुळं सोशल वर्कचं मला नाही वाटत की वेदांतला कुठे पॉलिटिक्सला येण्यात अडचणी. आणि जे वेदांत कॉलेजमध्ये करत होता तेच वेदांतनं फक्त आता सोसायटी लेवलला करायचं. बात तो सही आहे. आणि आता कसं आहे, आम्ही 2-3 पार्टीमध्ये भेटून आलोय. आता आपण कुठल्या पार्टी आता पहिला जर बोलायचं झालं तर आपला अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.
आता मला सांग बरोबर, मैं नहीं बताऊंगा। 2,000 years later. किशोर कदम सर आहे, त्यांची आता नवीन वेब सिरीज आल्या अंधार माया म्हणून, खरेदी ट्रेलर बघा, जबरदस्त सिरीज आहे. चला सर थांबू, थँक्यू भेटल्याबद्दल. तर आता आपल्या बाकीच्या सगळ्या झाल्यात मीटिंग. आता एक इव्हेंट ठेवणार आहे आपण कोल्हापूरमध्ये, MMA च्या फाईट्स असणार आहेत. तर ते टुर्नामेंटसाठी आपण चाललोय मॅट्रिक्स जिमला. तिथली केज आपण बुक करणार आहे आणि 27ला येणाऱ्या MMA चे फाईट्स होणार आहेत आणि त्यासाठी आपण प्लॅनिंग वगैरे करायला चाललोय. तर ते बघूया प्लॅनिंग कसं जात आहे. बाकी एलईडी काय लावायचं यातल्या पण कमी करूया. बॉक्सिंगला कसं आहे, केस फक्त हायलाइट पाहिजे, केस मध्ये लाईट्स पाहिजे. त्या दोन एक माळा बंद पडल्यात, त्या मी करून घेतो. त्या दोन राऊंड बंद आहेत, ते मी करून घेतो उद्या. त्यांना काही स्टेजिंग वगैरे आपण आपण पर विनिंग प्राइस आपण 2,000 रुपये ठेवूया आणि डोलॉफ होईल त्याला 1,000 रुपये ठेवूया. तर मी काय म्हणतो, पैसे कसं घेणार आपण हे ठेवूया, काहीतरी किट बिट ठेवूया, ट्रॉफी वगैरे ठेवूया आणि काहीतरी हा ड्रेस आपल्या वगैरे, पैसे डायरेक्ट हातात द्यायला नको. डिकेथलॉन सोबत काय पण केलं आपण त्यांचं. डिकेथलॉन डिकेथलॉनला गेलं येतं मोठे प्राइस द्यायला डिकेथलॉन. मी डिकेथलॉनला आपण उदाहरण घेतले वगैरे त्यांना आपल्याला परत गोष्टी दिल्या. आपलं काय पाहिजे म्हणजे बाटरमध्ये आपलं त्याचं डिकेथलॉनचं. डिकेथलॉन सोबत आपलं एमओयू झालं म्हणजे ब्रँड घेतलं आपण त्याला आता ऑफिशियल इथं इव्हेंट्सला वगैरे सगळं. तो आपल्याला स्पॉन्सर पैशामध्ये ते काय देत नाही, पण गुडीज वगैरे किंवा बॅग वगैरे असं काय असेल ना, मग आपण एक टाईप ऑफ किट द्यायचं तर त्यांच्याकडे प्रॉपर किट घ्या. बॅग असेल, शूज असेल. जर मोठ्या लेवलला आपण इव्हेंट घ्यायला लागलो नाही हो, काय एक्सपेक्टेड क्राऊड तुमचा किती आहे म्हणजे बघायला येणार. तर आपण इथं आधी राहायचो, राजा अपार्टमेंट इथं आधी राहायचो आपण. तर मी कधी तर मंडेला असं इथे व्हिजिट करायला येते की कुठं स्टार्ट झालेला, की रूट्स कधी फॉरगेट, आय नेवर फॉरगेट रूट्स, जिथून आपण सुरू केलं. त्यामुळे मी इथं कधी तर महिन्यातून एकदा येत असतं. माझ त्यासाठी झालं, म्हणून जुन्या मित्रांना भेटायला वगैरे. क्रिकेट खेळायचं इथं आमची स्टंप होती. 2.5 पैसे बोलले खेळायचं. तिथे काचा आणि भरपूर सारा काचा पडलेला आहे, आता त्यांनी करून घेतलं. आणि जुने मित्र त्यांना भेटायला ते आलं. आता माझं बोलून चढणार की वाटायला लागला खवसाला. सकाळी MS कॅफेमध्ये होतो, मग त्यानंतर 4 तास आपण MS कॅफेमध्ये होतो. 4 तास हा एक पहिला जर भेटायला आले, मग नंतर अजून एक भेटायला आले, तर 4 तास होतो तिथं. त्यानंतर 4 तासानंतर मग आपण